शिक्षण सप्ताह या अंतर्गत या ठिकाणी जिल्हा परिषद विद्यालय केतन देवळा इयत्ता 7वीच्या वर्गाने शैक्षणिक साहित्य निर्मिती केलेली आहे। हा सर्व या ठिकाणी जो दिसतोय हा 7वीचा वर्ग आहे, इयत्ता 7वी। आणि या 7वीच्या वर्गाने काय साहित्य बनवलं आपण जाणून घेऊया। पटापट नाव सांगायचं आणि साहित्याचं नाव सांगायचं। सांग नाव। हे भौतिक साधने आहेत। नाव तुझं नाव सांग। माझे नाव साईराज समाधान फक्त नाव सांगायचं, साईराज सोनवणे सांगायचं। आणि काय बनवले? भौतिक साधने। तुझं काय? ओंकार माले। याच्यामध्ये आहे नायट्रोजनचं कार्य काय आहे, त्याचे कार्य काय आहे, फॉस्फरचं इफेक्ट काय आहे। ओके 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 ओके। केशव माले। काय बनवलं तू? फिल्टर। सांगता येईल त्याची माहिती काही? फिल्टर पासून स्वच्छ पाणी तयार होते। व्हेरी गुड। तुझं काय नाव? सागर गावडे। काय बनवलं तू? शिवाजी महाराज स्वतः काढला तू? व्हेरी गुड। चित्र छान आहे, चित्रकला तुझी छान चित्रकला आहे। आणि काय? पानाची माहिती बनवली तू? हा? रोहित लेले फिश माहिती। अरे वा, फिश विषयी माहिती लिहिली? कोणी काढलं चित्र? अरे वा, भारी, खूप छान। तुझं नाव? हर्षद भोये। आणि काय बनवलं तू? वॉटर आईस। वा 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 वा, छान। तू रे? चेतन मिरके। आणि काय बनवलं? आपल्याला कोणत्या अन्नापासून कोणते पोषक तत्व मिळतात? वा 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 वा, छान। तू? देवेंद्र भोये। आणि काय बनवलं? वेगवेगळे न्यूट्रिएंट्स। व्हेरी गुड। ओमकार चौधरी। आणि काय? लिपची माहिती। हा, बरोबर। तू रे? आणि काय बनवलं? तानाजींचा पोवाडा लिहिलेला आहे। हा, पोवाडा सांगता येईल तुला एखादं वाक्य? तू लिहिला का? हो। तयार तूच केला? नाही, पुस्तकातून पाहून लिहिला। व्हेरी गुड। तुला पोवाडा म्हणता आला बरोबर का? हा, तुझ्याकडून नंतर मला पोवाडा म्हणून दाखव। तू रे? आणि काय आहे? पाण्याची बचत कशी करावी केलेली। पाण्याची बचत। छान छान उपक्रम आहे तुझा। नाव? हा। आकृतीचे नाव आहे इफेक्ट ऑफ एअर प्रेशर। अरे वा। फुगड्यामध्ये पाणी उडतं। हा। हे वॉटर आहे, हे वॉटर आहे। इकडे फुगड्या पाणी उडतं। ओके ओके ओके। याची माहिती द्या। हा, बरोबर। वेळ कमी आपल्याला। तुझं काय नाव? हा? रोहन धुळे। काय बनव तू? अमावस्या, पौर्णिमा, शुद्ध अष्टमी आणि वैद्य अष्टमीची आकृती। वा 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 वा, खूप छान। अरे बाप, हा, ही पण आकृती आहे? छान। आपल्याला शिकवताना ती लागेल। हा, सगळ्या पुराणांना ते आपल्याला समजून सांगण्यासाठी लागतात। तुझं काय नाव? वैभव गायकवाड। आणि काय बनवलं तू? पानाची माहिती। पानाची माहिती, खूप छान। माझे नाव धनंजय कृष्ण। हा, काय बनवलं? महाराष्ट्राचे गीत। महाराष्ट्राचा गीत। महाराष्ट्र गीत। वा वा वा। तू फक्त नाव सांगायचं फक्त। काय? दीपक खाणे। दीपक खाणे। काय बनव तू? डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे बर्फ पाण्यात का तरंगतो। हो, वा वा वा, कारण सांगता आलं पाहिजे। हा, तुझं नाव? आणि काय केलं तू? हे महत्वाचे दिवस म्हणजे इम्पॉर्टंट डेज। इम्पॉर्टंट डेज। व्हेरी गुड। तू? माझे नाव पंकज भोये। आणि काय बनवलं तू? खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण। अरे वा, चंद्रग्रहण आहे का सूर्यग्रहण आहे? चंद्रग्रहण आहे? चंद्रग्रहण, बरोबर बरोबर। इकडे? माझे नाव साहिल भाषा तिरके। आणि लिंग परिवर्तन बनवलेले आहे। लिंग परिवर्तन तक्ता। तू? माझे नाव प्रमोद अनिल हाटे। हा। सायन्स मधली आकृती काढली। हा, सायन्स मधली आकृती काढलेली। काय आहे आकृतीत? काय आहे सांगता येईल का? सांगायचं, स्पष्टीकरण करून दाखवायचं पुढच्या वेळेस। माझे नाव दर्शन चौधरी। मी फक्त दर्शन चौधरी आज सांगायचं। मी रुटाची आकृती काढलेली आहे। हा। व पेटल्स हा, म्हणजे जास्वंदाच्या फुलाचे आकार काढलेले आहेत। अरे वा। त्याचं महत्व सांगता आलं पाहिजे। यश पडके। शाळेचे नाव जीप विद्यालय केतन देवळा। काय? मी झाडाची आकृती काढली आहे आणि त्याची माहिती दिली। अवयव। ओके। माझे नाव नितीन उमेश लहान। आणि काय? झाड काढलेला आहे, झाडाची माहिती लिहिलेली आहे। अच्छा। माझे नाव देवेंद्र बोलाई। मी डेन्सिटी ऑफ इफेक्ट ऑफ डेन्सिटी म्हणजे घनताची आपल्याला काय इफेक्ट आहे ते आणि ते आईचं कन्व्हर्सेशन लिहिलं आहे। हा, छान छान छान।
सांगताल पण माहिती. माझे नाव मनोज सुभाष माले. मी भूगोलामध्ये आकृती काढली आहे. पृथ्वी आणि चंद्र भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते. हो, व्हेरी गुड. संकल्पना सगळ्या विद्यार्थ्यांना सांगून दाखव. हा, माझे नाव दीपक पालवे. मी मराठीमध्ये श्रावण मासा कविता लिहिली आहे. श्रावण मास, हा मराठीमधली कविता ना. हो. माझे नाव निखिल बेनकोळी. आणि मी खोडाचे आवरेक लिहिले आहे. काढलं तू स्वतः चित्र काढलं? हा. अरे वा, सुंदर चित्र आहे. हा, मी दर्शन सोमनाथ सहारे सातवी शिकतो. मी हा. पृथ्वीमधले पाणी कसे वाचवायचे असं आकृती दिली आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा, व्हेरी गुड. माझे नाव प्रवीण लहारे. मी रूट्स ऑफ प्लॅनेट काढले. प्राईम रूट, सेकंडरी रूट इयर्स, रूट टिप, रूट कॅप. छान छान माहिती सांगता येते. माझे नाव हर्षल रवींद्र निकम. हा, मी चित्र काढलेले आहे. प्रग्रास व खंडग्रास, सूर्यग्रहण. सूर्यग्रहण का चंद्रग्रहण? चंद्रग्रहण आहे ते. पृथ्वी आणि चंद्र पृथ्वीमध्ये आहे ना, नीट सांगायचं व्यवस्थित. हा. माझं नाव नीरज राजेंद्र शिंदे. हम्म. पाणी कसं वाचवायचं व झाडं कसे जगवायचे. वा, छान संकल्पना आहे, सुंदर संकल्पना आहे. माझं नाव गौरव रवींद्र माले. आणि हे आहे ॲक्वेटिक प्लांट. ॲक्वेटिक प्लांट म्हणजे पाण्यातले रोपटं. पाण्यातलं काय? रोपटं, झाडे. पाण्यात लोक कसे वाढतात त्या संदर्भात आहे. इकडे माझे नाव पियुष किशोर सोनाने. मी पार्ट ऑफ स्टेम कॉलेज म्हणजे झाडांचे काय बाग. झाडांचे बाग सांगता येईल एखादा भाग? हो. सांग. झाडाचे जे छोटे पान राहतात त्यांना ग्रोविंग एंड म्हणतात. हा. जे छोटे कोंब राहतात त्यांना बड म्हणतात. अच्छा, छान छान छान. आणि तू? माझे नाव यश भाऊसाहेब पाटील. मी वॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी आणि माझी मराठी ही पोएम लिहिली आहे. ही तू लिहिली स्वतः? हो तुझी स्वतः कवी तूच आहे? हो, मी अरे. स्वतःने लिहिली आहे. अच्छा, पुस्तकातून पाहून लिहिली? हा, म्हणजे पुस्तकातली कविता आहे. चित्र कोणी काढलं? मी. खूप सुंदर आहे चित्र, छान, एकदम बेस्ट. अभिनंदन. धन्यवाद. सर्व या उपस्थित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे, या ॲक्टिव्हिटीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि सगळ्या विषयांचे तुम्ही या ठिकाणी तक्ते तयार केले. खरं म्हणजे विज्ञान, भूगोल, मराठी, इंग्रजी, मॅथ सगळे विषय इथं आलेले आहेत. आणि या सगळ्या विषयांची अतिशय तुम्हाला समजलेली माहिती तुमच्या अक्षरात आणि तुमच्या मनात आलेल्या संकल्पना तुम्ही इथं स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचे या ठिकाणी विद्यानिकेतन देवळा परिवाराच्या माध्यमातून, प्राचार्य आणि सर्व शिक्षकाच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. ओके ओके ओके.